जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना विश्वास होणार नाही, पण मी जेव्हा फर्स्ट टाइम पुण्यात आलो होतो ना, तेव्हा हेच नाईट पॅन्ट आणि हेच शर्ट घालून आलो होतो. आणि हो मित्रांनो, आज सकाळी जेव्हा मी कॉलेजला जात होतो ना, तेव्हा हा लाईट कसा चमकत होता बघा. आणि खरं तर इथं असं वाटत होतं की जादूची छप्पी द्यायला आता साक्षात चुडेलच येऊन जाईल. चुडेलचं नाव काढतात पॅन्टात शू करण्याच्या आधीच मी निघून चाललो आपल्या कॉलेजच्या दिशेने. पण पाण्यानं माझ्या जीवनात वेगळाच रंग पसरून टाकला. आता काही लोक कॉलेजला दाखवत असतात, कॉलेज दाखवत असेल, पण मी मा कॉलेजचा गेट दाखवतो. वा, आमचा सगळा ग्रुप कॅन्टीनला गेला आणि तिथंच वेगळा धिंगाणा करून आला. आणि कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मजासोबत काम आणि कामासोबत मजा कसं करत असते हे फक्त इथंच शिकलो मी सगळं. आणि खरं तर मी विचार पण नव्हता केला की या कॉलेजला गेल्याच्या नंतर सगळे माणसं मला हक्काचे भेटतील, प्रेमाने रागवणारे, प्रेमाने समजून घेणारे आणि प्रेमाने सांगणारे पण. आयुष्य खूप सुंदर असते हो, पण जेव्हा आपल्या जीवनात प्रेमभंगी मित्राच्या ऐवजी जर सिंगल मित्र असले ना, तर मग चुम्मेश्वरी. इथे कॉलेजच्या दुसऱ्या दिवसापासूनच ही माझी दुसरी आई बनली. आता खऱ्या आईची तुलना कोणीच करू शकत नाही, पण माझी खोटी आईची तुलना पण अजिबात करू नका. ती जेवढ्या प्रेमाने बोलते ना, तेवढ्याच प्रेमाने माझी आई पण बोलते. पण जेव्हा मी आरशात पाहिलं ना, मला ही गोष्ट समजलीच नाही की आरसा खराब आहे का माझा थोबाड खराब आहे. आता रात्रीचे 8 वाजले होते आणि मा मित्राचे योगा पाहून मा मित्राला म्हटलं तू योगा कर आणि मी जातो आपल्या हॉस्टेलला. आणि तेवढ्यात माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून त्याने मला म्हटलं भडवीजी कुठं आहे, लग्न करायचं आहे. आणि यालाच म्हणते दुष्काळात पेरावं म्हणा. मला हॉस्टेलवर आल्यावर काहीच करू वाटत नाही, पण स्वतःच करून स्वतःच काढते. बाय, भेटू नंतर जेव्हा बाय.